नमस्कार. म्हणतात की म्हशीचं शिंग म्हशीला जर होत नाहीत. अगदी बरोबर आहे. मित्र आपल्या जुन्या पिढीमध्ये किंवा आत्ता जे 60 ओलांडलेले जे लोक आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, त्यांच्या तोंडून ऐकलेली ही म्हण की म्हशीची शिंग म्हशीला कधी जड होत नाही. अगदी बरोबर आहे. तेच वाक्य आज माझ्याही मनात येण्याचं कारण म्हणजे गेल्या आठवड्यात मी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलांच्या, काही लोक त्याला गतिमंद म्हणतात. खरं तर गतिमंद मतिमंद हे वेगवेगळे शब्द आहेत, परंतु ते मी शास्त्रीय भाषेत किंवा अगदी मानसशास्त्रीय भाषेत न जाता सर्वसाधारणपणे बोलतो की मतिमंद गतिमंद मुलं यांच्या विवाहासंदर्भात मी एक व्हिडिओ टाकला होता. त्याला अनेक लोकांनी त्याच्यावर चांगल्या कमेंट्स दिल्या, काहींनी मला पर्सनली फोन करून चर्चा केल्या. मित्र, मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की बऱ्याचदा बऱ्याच घरांमध्ये बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलींचा विवाहाबद्दल चर्चा चालतात. मग ती मुलगी जर गतिमंद असेल, म्हणजे जर तिला थोडीफार कामं जमतात, म्हणजे जसं की घरातलं भांडी घासणं असेल, स्वच्छता असेल किंवा साज शृंगार करणं असेल, म्हणजे थोडंसं कपडे नीटनेटकं राहणं असेल, अशा गोष्टी त्या मुलीला सहज जमतात. आणि मग पालकांना असं वाटतं की का नाही हिचे दोनाचे चार हात करावी. आणि मग त्या संदर्भात ते माझ्याकडे येतात, चर्चा करतात, मला म्हणतात की एखादं स्थळ असेल तर सांगा. मित्र, मला बऱ्याच वेळी या पालकांना मी नेहमी काउन्सिलिंग करत असतो, त्यांचं समुपदेशन करत असतो आणि त्यांना सांगत असतो की तुम्हाला ह्या मुलीचं लग्न का करायचं आहे. तर ते म्हणत असतात नेहमी की नाही हो, एवढी तरुण मुलगी आणि मग आम्ही आहोत तोपर्यंत ठीक आहे, आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलीचं काय. तर त्या पालकांसाठी मला ही म्हण वापरावीशी वाटते की म्हशीची शिंग म्हशीला जड होत नाही. जर पालकांनी त्या लेकराला जन्माला घातलेला आहे तर तुम्ही ती तुमची जबाबदारी दुसऱ्याच्या घरामध्ये देऊन आपली जबाबदारी का झटकतायत. तर म्हणून मला असं वाटलं की म्हशीची शिंग म्हशीला जड होत नाही. जर तुम्ही पालक असाल आणि खरंच तुमचं जर तुमच्या त्या लेकरावर प्रेम असेल तर कृपा करून अशा बौद्धिक अक्षम किंवा मतिमंद मुलांचा विवाह करू नका. जरी ते म्हणत असतील की मला लग्न करायचं आहे किंवा जरी समाज म्हणत असेल की पोरगी थोडीशी भोळी आहे किंवा थोडीशी इतरांपेक्षा वेगळी आहे किंवा साधी मुलगी आहे, अशी विश्लेषणं ते लावतात आणि मग तिला विवाहाच्या मंडपात उभं करतात. पण विवाह म्हणजे फक्त दोन शरीरांचं मिलन नाही, तर दोन कुटुंबांचं मिलन असतं. आणि मग विवाहानंतर जो असतो तो असतो संसार. आणि ही लेकरं विवाहात जरी सक्सेस झाली तर संसारात मात्र फेल होतात. म्हणून मला असं वाटतं की अशा मुलींचा विवाह करू नका. हे माझं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. तर या गोष्टीवर नक्की विचार करा आणि तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, मुद्दाम हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ना की मला लाईक मिळवण्यासाठी की ना की माझे व्ह्यूअर्स वाढण्यासाठी, परंतु कुठेतरी जर समाजात माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडा जरी बदल झाला त्यांच्या विचारांमध्ये तर मला एक विशेष शिक्षक असलेल्याचं एक समाधान लावेल आणि हे माझं जीवन सार्थकी लागल्याचा समाधान मिळेल. म्हणून नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.